जनकल्याण हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगची वेकेन्सी आहे। संपर्क 9987432524। मुंबई महानगर वेगाने बदलणारी, विस्तारणारी आणि प्रगतीची नवी शिखरं गाठणारी स्वप्ननगरी। आणि या महानगराची मेट्रो हवी तशीच वेगाला सामावून घेत विकासाच्या दिशेने जाणारी। हेच ओळखून आधुनिक तंत्रज्ञानाला नाविन्य आणि कल्पकतेची जोड देत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण MMRDA सादर करीत आहे मुंबई मेट्रोचा नवा मानबिंदू मुंबई मेट्रो मार्ग 12। कल्याण, डोंबिवली व आसपासचा परिसर आता वेगाने विकसित होत आहे। 27 गावांचा विकास आराखडा, कल्याण आणि परिसरातील विकास केंद्र व नयनाचे क्षेत्र व कल्याण, डोंबिवली व नवी मुंबईतील कनेक्टिव्हिटीची गरज हे विचारात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने 5व्या मार्गिकेचा ठाणे, भिवंडी, कल्याण येथून डोंबिवली मार्गे तळोजापर्यंत विस्तार करायचा निर्णय घेतला आहे। जवळपास 22 किलोमीटरचा मेट्रो मार्ग आणि 19 स्थानकांचा समावेश असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे भविष्यात लाखो प्रवाशांना लाभ होणार आहे। हा प्रकल्प विविधांगाने अत्यंत फायदेशीर ठरणार आहे। कल्याण व तळोजा यातील प्रवासाचा वेळ 45 मिनिटांनी कमी होणार आहेच, त्याशिवाय कार्यरत व निर्माणाधीन असलेल्या 13 मेट्रो मार्गांशी हा मेट्रो मार्ग जोडला जाणार असल्याने दक्षिण मुंबई, मीरा भाईंदर, विरार पर्यंतचा प्रवासही तासांवरून अवघ्या काही मिनिटांवर येणार आहे। या उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे रोजगार व आर्थिक विकासाच्या संधीही निर्माण होणार आहेत। हा सुरक्षित आणि सुलभ मेट्रो प्रवास रस्त्यावरील रहदारी व प्रदूषण कमी करत असल्याने अत्यंत पर्यावरण पूरकही असणार आहे। मुंबई मेट्रोचं हे जाळं खरोखरच एका उज्ज्वल भविष्याची नांदी ठरणार आहे। अर्थात नियोजनाची ही दूरदृष्टी या प्रकल्पापुरती मर्यादित नाही। एका भव्य वाहतूक परिवर्तन योजनेचा मुंबई मेट्रो मार्ग 12 एक महत्त्वाचा सध्याच्या मेट्रो मार्गिका, आगामी मार्ग व नवी मुंबई मेट्रो मार्ग यांचं नियोजनबद्ध एकत्रीकरण करत मुंबई मेट्रोला सार्वजनिक वाहतुकीचा कणा करणं हेच अंतिम ध्येय आहे। माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे कणखर नेतृत्व, पाठबळ व विकासवादी दृष्टी यामुळे हे ध्येय निसंशयपणे साध्य होईल आणि ते आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातला विकसित भारत घडवण्यात मोलाची भूमिका बजावेल। कल्याण, डोंबिवली, तळोजा येथील नागरिकांसाठी या विकासपथाच्या निर्मितीचा शुभारंभ माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व श्री अजित पवार यांच्या उपस्थितीत व माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते होत आहे। उज्ज्वल भविष्याचा एक नवा मार्ग आता खुला होत आहे।